नमस्कार महाराष्ट्र, कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असाल। हा व्हिडिओ त्या दोन विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे ज्यांची 11वी ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, त्यांचं कॉलेज सुद्धा सुरू झालेलं आहे। आणि हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे ज्यांचं अजून 2 राऊंड मध्ये ऍडमिशन झालेलं नाही, त्यांना होप्स आहेत या तिसऱ्या राऊंड कडनं। म्हणून त्यासाठी तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये लिहायचं आहे यस, तुमचं ऍडमिशन पूर्ण झालेलं आहे का? झालं असेल तर यस टाइप करा, नसेल झालं तर नो टाइप करा, म्हणजे मला समजेल की नेमकं तुम्ही ऍडमिशन प्रक्रियेच्या कोणत्या टप्प्यावर आहात। चला आता आपण त्या विद्यार्थ्यांसाठी 2 मिनिटं बोलूयात ज्यांचं ऍडमिशन पूर्ण झालेलं आहे। नेमकं आता त्यांना पुढे काय करायचंय, तर तुम्ही तुमच्या महाविद्यालयाच्या तासिकांबरोबरच आमच्या अनअकॅडमी महाराष्ट्र टीम कडून तुमच्यासाठी अगदी माफक शुल्कामध्ये, नाममात्र शुल्कामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक सीईटीची बॅच घेऊन आलेलो आहोत। नीट जेईई सोबतच तुम्ही आपल्या महाराष्ट्र बोर्डाचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता आणि ते पण अगदी फक्त तुम्ही पाहता या ठिकाणी 1699 रुपयामध्ये, ज्यामध्ये मागच्या वर्षीचा निकाल तुम्ही पाहता आहे आपल्या चॅनलच्या डॅशबोर्डवर दाखवलेला आहे। मात्र ही बॅच आम्ही म्हणजे काही दिवसापूर्वी जी आम्ही बॅच 1999 म्हणजे 4999 रुपयाची बॅच, तुम्ही जर RKJ असा जर कोड वापरत असाल तर बघा, या RKJ असा इन्व्हाइट कोड वापरल्यानंतर तुम्हाला जी बॅच आतापर्यंत 1999 रुपयाला मिळायची, ही सुद्धा मी आता कॅन्सल करून फक्त आणि फक्त 1699 रुपयाला ही बॅच तुमच्यासाठी अवेलेबल करून देण्यात आलेली आहे। फिजिक्सला आर्यन सर आहेत, प्रणिता मॅम आपलं बायो शिकवतात, तुमचे लाडके ओम सर केमिस्ट्री, आणि मी स्वतः तुम्हाला मॅथमॅटिक्सचे दोन्ही पार्ट शिकवणार आहे। फक्त 11वीचा सिलेबस नाही तर 11वी सीईटी साठी किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे। आणि म्हणून लवकरात लवकर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, अनअकॅडमी महाराष्ट्र अनअकॅडमी ऍप वर जायचं आहे आणि ही स्वराज 2.0 बॅच तुम्हाला फक्त 1699 रुपयामध्ये 11वीचा आम्ही संपूर्ण सिलेबस तुमचा कंप्लीट करणार आहोत। हा, मात्र कोड लावायला विसरायचा नाही RKJ, नाहीतर मग तुम्हाला पूर्ण 4999 रुपये भरायची गरज पडू शकते। आता येऊयात आपण नेमकं अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांना तिसऱ्या राऊंड मधून ऍडमिशन कंप्लीट करायचं आहे, आतापर्यंत त्यांची ऍडमिशन प्रक्रिया कंप्लीट झालेली नाही। मग या तिसऱ्या राऊंडची नेमका पुढचा टाइम टेबल कसा आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचंय। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जायचंय FYJC ऍडमिशन प्रक्रिया 2026 ही जी काय आपली गव्हर्नमेंटनं वेबसाईट, ज्या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन फॉर्म फर्स्ट सेकंड फिल केलेला आहे त्या ठिकाणी इथं आल्यानंतर बघा, या ठिकाणी कॅप राऊंडचा हा तिसरा जे ऍडमिशन प्रोसेस मध्ये जा आणि या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे आहे शेड्यूल फॉर ऍडमिशन है ना, प्रोसेस कॅप राऊंड थर्ड। आता ह्या कॅप राऊंड थर्ड मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आहे 18 जून आणि 18 जूनला सांगितलेलं आहे की आता दुपारी 3 वाजता, म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या हातात आलेला आहे, 1-1.5 तास झालेला आहे आणि 3 वाजल्यापासून ते 20 जून पर्यंत म्हणजे थोडक्यात शनिवार पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला जो काही नवीन नोंदणी करायची आहे, भाग 1 मधला फॉर्म तुम्हाला एडिट करायचा आहे, ज्याच्यामध्ये कॉलेजचे रेफरन्स बदलायचे, तुम्हाला ज्या काही पहिल्या 2 राऊंड मध्ये तुमच्या अंदाज लक्षात आलेला आहे की कॉलेजचा नेमका कट ऑफ कसा लागलेला आहे, त्या पहिल्या आणि दुसऱ्या राऊंड मध्ये नेमका गॅप कसा पडलेला आहे, कितीचा फरक आलेला आहे, तुम्हाला पर्सेंटेज किती आहे, नेमका आता हे कॉलेज आपल्या योग्यतेचं आहे का, आहे का नाही, अजून आपल्याला बाकी पर्यायांचा विचार करण्याची गरज आहे का, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला अंदाज घेऊन या ठिकाणी हा फॉर्म अनलॉक करून त्याच्यातली माहिती एडिट करून पुनश्च एकदा लॉक करणं आवश्यक आहे, अशी स्पेशल सूचना आपल्याला बोर्डाने या ठिकाणी दिली आहे। त्यानंतर जी काय अलॉटमेंट प्रोसेस आहे ती 21 जून ते 22 जून या 2 दिवसाच्या दरम्यान पार पडेल आणि त्या दरम्यान तुमची अलॉटमेंट प्रोसेस कंप्लीट केली जाईल। मग नेमकं तुमची आता ह्या 23 तारखेला काय आहे बघा, 23 तारखेला 10 वाजता महाविद्यालयांमध्ये, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी कोट्याअंतर्गत लॉग इन मध्ये ऍडमिशन प्रक्रियेसंदर्भात अर्ज दाखल केलेला आहे त्यांची गुणवत्ता यादी असेल, निवड यादी असेल, ही महाविद्यालय स्तरावर लॉग इन करण्याचं किंवा प्रदर्शित करण्याचं काम कॉलेज मार्फत केलं जाणार आहे। त्यासाठी तुम्हाला 23 जून ची वाट बघायची आहे सकाळी 10 वाजता। बघा, 23 जून ला दुपारी 12 वाजल्यापासून ते 25 जून सायंकाळी 6 वाजेपर्यंत या तिसऱ्या राऊंड अंतर्गत जेवढ्या विद्यार्थ्यांची ऍडमिशन प्रक्रिया कंप्लीट झालेली आहे, ज्यांचा नंबर लागलेला आहे, त्यांना त्या ठिकाणी ऍडमिशन साठी कॉलेजमध्ये बोलवलं जाईल। तिथे ऍडमिशन प्रक्रिया, कागदपत्र, तपासणी वगैरे सगळ्या गोष्टी, तुमचं डॉक्युमेंटेशन त्या ठिकाणी करायचं आहे। आणि लक्षात ठेवा 25 जून पर्यंत ही प्रोसेस झाल्यानंतर
26 जूनला आता पुढच्या राऊंड साठीची जी काही प्रक्रिया आहे त्यासाठी कॉलेज प्रक्रिया हातात घेईल आणि 27 जून पर्यंत परत एकदा रिक्त जागा प्रदर्शित करणं वगैरे हा असा तुमचा ऑल ओव्हर टाइम टेबल आहे. आता मला त्या विद्यार्थ्यांना सूचना सांगायची आहे, ही जी तुमची ऍडमिशन प्रक्रिया आहे ही तुमची ऍडमिशन प्रक्रिया अशी चालू राहील. मात्र तुम्हाला तुमच्या अभ्यासापासून दूर जायला नको. त्यामुळं ज्यांचं ऍडमिशन झालेलं आहे हे विद्यार्थी बॅच खरेदी करत आहेत. आमच्या बॅच मध्ये अगदी लिमिटेड विद्यार्थी असतात आणि आम्ही लिमिटेड विद्यार्थ्यांचाच कोर्स घेतो. त्यामुळं पहिली बॅच कंप्लीट झालेली आहे, आता दुसरी बॅच आहे आणि आता आम्ही नंतर तिसरी बॅच निघण्याची शक्यता नाही. आम्ही काढत पण नाही, दोनच बॅच मध्ये फोकस करतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा या स्वराज 2.0 ही बॅच खरेदी करू शकता. सोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बॅचेस मध्ये खरेदी करत असताना तुम्हाला जर नीट JEE ची जर तयारी करायची असेल तर बघा तुम्ही हे ना 12वीला असाल तर शौर्य बॅच आहे. तुम्ही जर 11वी वाल्यांसाठी आहे का नाही, तुम्ही 10वीला असाल, तुमच्या घरात छोटे भाऊ बहीण कोणी 10वीला असाल तर 1 रुपयामध्ये आम्ही शुभारंभ ही अतिशय महत्त्वाची बॅच 40 दिवसासाठी आपण अवेलेबल करून दिलेली आहे विद्यार्थ्यांसाठी. किंवा नीट असेल JEE सारख्या बॅचेस सुद्धा तुम्हाला अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर अगदी कमी किमतीमध्ये उपलब्ध होतील. फक्त त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे तुम्हाला या ठिकाणी इन्व्हाइट कोड म्हणून विचारला असताना RKJ हा इन्व्हाइट कोड वापरायचा आहे. डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे, ऍप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या कोर्सेस आहेत. नीट असेल, JEE असेल आणि तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाचा असलेला आपला CETचा कोर्स असेल, हा खरेदी करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला ऍडमिशन प्रक्रियेसंदर्भात कोणतीही अडचण असेल तर मला या ठिकाणी कमेंट सेशन मध्ये विचारायला विसरू नका. बाळांनो, भेटूयात पुढच्या भागामध्ये. पण हा, तुमच्या जे काही अडचणी असतील, तुमच्या शंका असतील, या सगळ्या शंका अडचणींचं समाधान करण्याचं काम मी स्वतः करेल. कमेंट सेशन मध्ये मला तुमचे प्रश्न विचारायला विसरू नका. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय.